नमस्कार, मी संकेत आवटे. ॲक्च्युली मार्केट पडणार, सोबतच स्मॉल कॅप मिड कॅपची वाट लागणार वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. मग त्याच्यामध्ये नरेन साहेब आहेत, अश्वथ दामोदरन साहेब आहेत, बरेच ॲनालिस्ट लोकही त्यांची मतं मांडतायत. लास्ट व्हिडिओ हिंदी चॅनलवर टाकलेला होता, तो तुम्ही बघितला असेल. त्याचाच हा सेकंड पार्ट आहे. नेमकं भारताचं काय होणार. आता त्या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय हे थोडंसं बारकाईनं आपण बघूयात आणि मग पुढच्या गोष्टी एक्सप्लेन करत जाऊयात. पहिली गोष्ट, किती फर्म्स आहेत हे त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देशांमधल्या किती फर्म्स त्यांनी पकडलेले आहेत. 4788 भारतामधले त्यांनी पकडलेत. त्याच्यानंतर ॲग्रिगेट पी त्यांचा काय सांगतो, कोणाचा 7 आहे, 1 आहे, 5 आहे, 7 आहे, 8.36 आहे. म्हणजे बघा ना, वेगवेगळ्या देशांमध्ये युगांडा असेल, झांबिया असेल, केनिया असेल, 5, 7, 6, 8, 9 एवढा स्वस्त पी तिथं दिसतोय. पण त्याच्याबरोबर त्याचा मेडियन ट्रेलिंग पी जर तुम्ही बघितला तर तो 4, 5, 6, 7 याच रेंजमध्ये आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ॲज पर हिज ट्विट, की भारताचा पी थोडासा त्यांना हायर साईडला वाटतोय, व्हॅल्युएशन थोडंसं जास्त आहे. बरं ठीक आहे, आपण तेही बघूयात. इंडियाचा जर तुम्ही बघितला तर 27.42 पी दिसतो. चायनाचा पी जर बघितला तर 18.57 दिसतो. आणि तेच युएसचा जर पी तुम्ही बघितला तर तो ऑब्व्हियसली खूप जास्त आहे, 31.83. आणि याचाच मेडियन पी जर तुम्ही बघितला तर 18.74. पहिला बोलूयात युएस बद्दल. 18.74, जिथं मेडियन म्हणजे काय, ॲव्हरेज पी त्यांचा असतो 18.74. 19 पकडू. त्याच्या अगेन्स्ट आज आहे ऑलमोस्ट 32. याचा अर्थ त्यांचा पी खूप जास्त आहे. सिंपल स्टेटमेंट. आता यानंतर आपण बघूया चायनाचं उदाहरण. 18.57 आजचं आहे, पण जर त्यांचा मेडियन बघितला तर 29 पाहायला मिळतो, विच इज कॉल्ड चायनीज मार्केट स्वस्त आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतोय की चायनीज मार्केट मला वारंवार स्वस्त वाटतं. का? त्याची कारणं अनेक वेळेला दिलेली आहेत. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये दुसऱ्याचं कौतुक करायचं नाही आहे, फक्त भारताचं कौतुक करायचं आहे. निगेटिव्ह पॉईंट्स ऑलरेडी त्या व्हिडिओत सांगितलेत, सो दॅट जर तुम्हाला ते बघायचं असेल तो जाऊन व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हिंदीमध्ये डिटेल सगळं मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. 20 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. इंडियाचा जर तुम्ही ॲग्रिगेट पी बघितला तर 27 दिसतो, जो युएस नंतरचा सगळ्यात महागडा पी भारताचा आहे. बट आपला मेडियन आहे 31.07. आता पी कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी सगळ्याच स्टॉकना घेईल, कोणी ठराविक स्टॉकना घेईल, कोणी टॉप 500ला घेईल, टॉप 100ला घेईल, किंवा निफ्टी 50चा पी काढाल. सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितला तर मेडियनच्या खाली आज आपला पी ट्रेड करतोय. म्हणजे ॲव्हरेज जो आपला पी असतो ना, त्या ॲव्हरेज पेक्षाही खाली आज आपल्याला आपला पी पाहायला मिळतोय. म्हणजेच हायला पी आपला बिलकुल नाहीये. आता पी कॅल्क्युलेट कसा केला जातो, स्टॉकची प्राइस आणि अर्निंग या दोन्हींचं ते डिवाइड केल्यानंतर आपल्याला पी पाहायला मिळतो. फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, पी रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो. बरं, एक महत्वाची गोष्ट, मार्केट खाली पडायचं आहे, काय करावं लागेल, अर्निंग ड्रॉप करावं लागेल. जेवढं अर्निंग ड्रॉप करत जाल तेवढा पी आपल्याला वाढताना बघायला मिळेल, आणि जेवढा पी वाढत जाणार तेवढं सेलिंग वाढत जाणार, परिणामी मार्केट खाली येणार. दुसरा उपाय, मार्केटला जर खाली घेऊन यायचं असेल तर ऑब्व्हियसली फक्त सेलिंग करायला पाहिजे. मग याच्यामध्ये काही फरक पडला नाही तरी चालेल. फंडामेंटल्समध्ये म्हणजे काय, अर्निंगमध्ये फरक पडला नाही तरी चालेल, फक्त काय सेलिंग करत राहायचं, तर मार्केट खाली येणार. मग या दोन्हीपैकी चित्र काय दिसतंय, आता फक्त मार्केट खाली येत आहे की अर्निंग ड्रॉप झालेलं दिसतं. या गोष्टी तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता की आपल्याला हा जो चार्ट दिसतोय तो अर्निंग पर शेअरचा आहे, निफ्टीचा. या चार्टमधून मला क्लिअरली इंडिकेट होत आहे की कुठल्याही प्रकारे अर्निंग ड्रॉप झालेलं नाही. अर्निंग उलट ऑलमोस्ट ऑल टाइम हायलाच पाहायला मिळत आहे, पण तरी सुद्धा मार्केट खाली येतं. याचा अर्थ विक्री होतीये, त्याचमुळं मार्केट खाली येत आहे. आणि हा डेटा तुम्हाला सांगतो FIIचा डेटा. FIIs कंटिन्युअसली सेलिंग करतायत आणि त्यामुळं मार्केटमध्ये चांगलाच सेल ऑफ पाहायला मिळतोय. आणि FIIs का सेलिंग करतायत हे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. आता येतो इंटरेस्टिंग पार्ट, भारतामध्ये ग्रोथ खरंच होणार आहे का.
सिंपल लॉजिक आहे. कुठल्याही प्रकारचं मी आता तुम्हाला बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. हे ऐकून कुठलाही बाईंग सेलिंगचा डिसिजन घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः समर्थ आहात, तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सो सध्या जर तुम्ही बघितलात की डोनाल्ड ट्रम्प आलेत आणि त्याच्यामुळे वगैरे सगळ्या जगासोबत होत आहे वगैरे वगैरे सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो व्यक्ती जेव्हा आला तेव्हा जगानं आपलं काम करण्याची पद्धत बदलायला पाहिजे आणि इंडिया सुद्धा बदलणार, पर्याय नाही. उदाहरण अदानींचंच घ्या ना. अदानींनी जेव्हा भारतात काम करण्याची पद्धत बदलून टाकली, बिझनेस करण्याची पद्धत बदलून टाकली, थेरीज बदलून टाकल्या, पाय ठेवेल तिथं धुवाधार बॅटिंग. प्रत्येक कंपन्या, प्रत्येक कॉंग्लोमरेट्स त्याच दृष्टिकोनातनं काम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघा, अंबानींची आधी जी ग्रोथ होती ना, त्याच्यापेक्षा थोडंसं स्पीड वाढलेलं आता तुम्हाला दिसेल. तेच अल्ट्राटेक ग्रुप म्हणजेच बिर्ला ग्रुप, त्यांची काम करण्याची आधीची पद्धत होती आणि आत्ताची पद्धत कम्प्लिटली बदलली आहे. इव्हन टाटा ग्रुप, त्यांची सुद्धा काम करण्याची पद्धत बदललेली आहे. त्यांच्या डिझाईनमध्ये, प्रोडक्टमध्ये, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या गोल्समध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल झालेला पाहायला मिळेल. विच इज अग्रेसिव्हनेस. कंटिन्युअसली अग्रेसिव्हली काम करताना आपल्याला या सगळ्या कंपन्या आणि कॉंग्लोमरेट्स पाहायला मिळतात आणि यामुळेच एक जबरदस्त ग्रोथ फंडामेंटली आपल्या देशामध्ये दिसते. महत्वाचे आकडे काही मी तुम्हाला दाखवून देतोय. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन 2023 पर्यंतचा डेटा माझ्याकडे आहे, किंवा 24चा पण मिळाला तर मी शेअर करेनच. भारतामध्ये फक्त ऑलमोस्ट 17% लोक इन्व्हेस्ट करतायत, पण तेच परदेशांमध्ये जर तुम्ही गेलात मोर दॅन 100%, 60-65% आत तर मोठे देश आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणजे एवढं पेनिट्रेशन अजून भारतामध्ये झालेलं नाही. कार्स किती आहेत? हार्डली 6-7% कार्स आपले लोक होल्ड करतात इंडियामध्ये, फक्त 6-7%. बाकी देशांमध्ये जा, मोर दॅन 70-80-90% आपल्याला पाहायला मिळतात. US मध्ये वगैरे तर कहरच आहे, म्हणजे 90%पेक्षा जास्त लोकांकडे कार तिकडे पाहायला मिळते. म्हणजे 100 लोकांमागे 90 लोकांकडे कार तिकडे अवेलेबल आहे. पण भारतामध्ये हार्डली 6-7% लोकांकडेच, म्हणजे 100 पैकी 6 लोकांकडे कार आहे. म्हणजे डिमांड प्रचंड आहे. चायनामध्ये सुद्धा खूप हेवी पेनिट्रेशन ऑलरेडी झालंय, भारतात होणं बाकी आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेलात तर भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्याबरोबर जर हॉटेलची संख्या तुम्ही काउंट केली, हार्डली एक रूम जर आपण पकडली तर 10,000 लोकांमागे फक्त एक रूम हॉटेलची पाहायला मिळते. यालाच कम्पेअर अमेरिकेबरोबर करा. 10,000 लोकांमध्ये ऑलरेडी 15,000 पेक्षा जास्त रूम त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आता हे म्हणाल असं कसं, मग तिकडे रूम ऑक्युपाय कशा होतात? तर तिकडे टुरिस्ट पण जास्त येतात, बाहेरच्या लोकांची व्हिजिट्स पण जास्त होतात. मग तेच तुम्ही थायलंडला, बालीला वगैरे जर कम्पेअर करायला गेलात ना, तर अशा कंट्रीजमध्ये सुद्धा हॉटेलची ऑक्युपन्सी वाढायला लागली, डिमांड वाढायला लागली, परिणामी त्यांचा रेशो सुद्धा जास्त वाढायला लागलाय. म्हणजेच भारतामध्ये सुद्धा टुरिझम वाढणं गरजेचं आहे आणि ते केव्हा वाढणार? जेव्हा सेल वाढणार. पुढे मी त्याचे आकडे सगळेच सांगतोय जेणेकरून अजून चांगली क्लॅरिटी तुम्हाला येईल. इन्शुरन्स सेगमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर इन्शुरन्स सेगमेंटचं ऑलमोस्ट पेनिट्रेशन इंडियामध्ये निग्लिजिबल आहे. जीडीपी बरोबर जर तुम्ही इन्शुरन्सचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला कळेल की भारत देशामध्ये फक्त जीडीपीच्या तुलनेत 21% इन्शुरन्सचं कॉन्ट्रिब्युशन आहे. पण जर बाहेरच्या देशांमध्ये सिंगापूरला तुम्ही कम्पेअर करा, 300% जास्त. म्हणजे काय, जीडीपीच्या तिप्पट इन्शुरन्स तिकडे जातोय. या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता या सगळ्या प्रोडक्टचं पेनिट्रेशन भारतामध्ये त्या लेवलला झालेलं नाही. मग हे सगळं कधी होणार? तर कारचा सेल वाढायला पाहिजे. हे सगळं कधी होणार? तर कन्झम्पशन वाढायला पाहिजे, इन्शुरन्स वाढायला पाहिजे, लोकांच्या इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजेत. आणि या सगळ्या मागे एकच कारण आहे, अर्निंग वाढायला पाहिजे. तुमची आमची कमाई वाढायला पाहिजे. तुमची आमची कमाई कधी वाढणार? जेव्हा कंपन्यांची कमाई वाढणार. कंपन्यांची कमाई कधी वाढणार? जेव्हा मार्केट वाढत जाणार. मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट नव्हे, तर आपल्या सगळ्यांची डिमांड वाढत जाणार. ही डिमांड कधी वाढते? तर ऑब्व्हियसली आपल्या खिशामध्ये पैसा असायला पाहिजे. पैसा आपल्या खिशामध्ये कधी येतो? हे चक्र आहे. स्वस्त पैसा अवेलेबल होतो तेव्हा. म्हणजेच रेट कट होणं प्रचंड गरजेचं आहे. एक खूप चांगली एक्सेल शीट मी पुढे दाखवणार आहे. डोक्याला हात लावाल, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, खूप काही यातून शिकण्यासारखं आहे. म्हणजेच रेट कट जेव्हा जेव्हा होत जाणार तेव्हा तेव्हा स्वस्त पैसा अवेलेबल होणार. एखाद्या बिझनेसचं उदाहरण घ्या, ज्या बिझनेसचं मार्जिन आहे 15% आणि तो पैसा उचलतोय 12% व्याजानं. म्हणजे बँक त्या बिझनेसमधून 12% कमाई करते. बट
तो बिझनेसमॅन वरचे 3% फक्त खिशामध्ये ठेवतोय, मेहनत करतोय, घासतोय, पैसा काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तो किती मिळवतोय? 3%. बँक किती मिळवते? 12%. इथंच विषय आहे रेट कटचा. बरेच बिझनेसेस असे आहेत ज्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे, पॅट म्हटलं जातं, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. खूप कमी शिल्लक राहतं त्याच्या हातामध्ये. का? तर टॅक्स जातो. बरं जाऊ दे, सरकारला जातो. बरं, सरकार आपल्याला पैसा स्वस्त दराने अवेलेबल सुद्धा करून देत नाही. इथं अडचणी वाढायला लागतात. मग तुम्ही म्हणाल हे सगळं ऑलरेडी प्रॉब्लेमॅटिक आहे, तर मग सुधारणार कसं? नाही, ऑटोमॅटिकली सुधारणार. कारण जनता बदललेली आहे. तुम्ही जपानला कम्पेअर करा. जपान इज नॉट अ फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री. रिझन बिहाइंड दॅट, तिथं ओल्ड लोकांचं पॉप्युलेशन जास्त आहे. थॉट प्रोसेस त्यांची बदलत नाहीये. सरकार अनेक ऑफर्स देण्याचा प्रयत्न करतं लोकांनी खर्च करावा म्हणून, लोकांमध्ये तेवढी अजून भावना परचेसची वाढावी, कन्झम्पशनची वाढावी म्हणून, पण त्या दृष्टिकोनातनं लोक त्याकडे बघत नाहीयेत. तो एक मेजर प्रॉब्लेम देत आहे. पण भारतामध्ये तसं नाहीये. भारत अजून ग्रोईंग आहे, डेव्हलप्ड झालेली नाही, अंडर डेव्हलपमेंट आहे. डेव्हलप्ड अजून व्हायची आहे. म्हणूनच डेव्हलपिंगच्या दृष्टिकोनातनं भारतामध्ये ग्रोथ प्रचंड आहे. आणि लोकांच्या मनामध्ये एकदा भावना ती जागली ना, तर त्यांना अडवणारं कोणी नसतं. सरकार कुठलंही येऊ, काही येऊ, मेजर फरक पडत नाही. फरक पडतच नाही असं आहे का? नाही, फरक पडतो, पण मेजर फरक पडत नाही. जी गोष्ट 10 वर्षात होऊ शकते ती वर्ष 15 होऊ शकतात. जर खराब सरकार असेल तर 12 होऊ शकतात, 13 होऊ शकतात, पण ती गोष्ट पूर्ण ही होणारच. यावरून तुम्हाला काय कळालं? तर जीडीपीची ग्रोथ थोडीशी 19-20 होईल, वर खाली होईल, पण भारताची ग्रोथ ही होणारच आहे. ॲज कम्पेअर्ड टू डेव्हलप्ड कंट्री आपला जीडीपीचा आकडा हा नेहमी मोठा असणार आहे, कारण भारतामध्ये त्याप्रमाणे ग्रोथ होते. आता या सगळ्यावरून आपल्याला काय कळालं? तर परत मी कंपन्यांच्या आकड्यांमध्ये घुसलो. कंपन्यांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जास्त आहे. ॲज कम्पेअर्ड टू US सुद्धा टॉप 3 मध्ये इंडिया येतो. जो गुंतवणूक करतो आणि त्यामधून जो पैसा बाहेर काढण्याचा जो काही आकडा आहे तो भारताचा जास्त आहे. एबिटा भारताचा जास्त आहे. हा, नो डाऊट. पॅट थोडासा आपल्याला मार खाताना दिसतो, टॉप 6-7 मध्ये येतो. याच्या मागं कारण आहे की आपल्याकडे टॅक्स सिस्टम हेवी असल्यामुळे थोडासा आपला पॅट गडबडतोय. बट डेफिनेटली वरच्या 2 गोष्टी आपण सॉल्व्ह केलेत तर खालच्या सुद्धा ऑटोमॅटिकली होणार आहेत. कारण जशी ग्रोथ वाढेल भारताची, जशी डिमांड परत आपल्या लोकांच्या हातामध्ये येत जाईल, म्हणजेच मार्केट जेवढं ओपन करून दिलं जाईल आपल्या कंपन्यांना, तेवढं जास्त आपल्या कंपन्यांचा फायदा होणार आहे. इन शॉर्ट सिंपल आहे, पैसा स्वस्त दरामध्ये अवेलेबल झाला तर मी स्वस्त दरामध्ये विकू सुद्धा शकतो. स्वस्त दरामध्ये विकतो याचा अर्थ ग्लोबली डिमांड माझ्या देशासाठी वाढेल. ग्लोबली डिमांड वाढेल याचा अर्थ आपण एक्सपोर्ट जास्त करणार, परिणामी आपली करन्सी स्टेबल होणार, परिणामी आपलं मार्केट स्टेबल होणार, परिणामी आपले सगळे लोक श्रीमंत होण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार. हे सिंपल लॉजिक आहे. पण आता बरेच लोक म्हणतात की अशा पडणाऱ्या मार्केटमध्ये विकून निवांत घरात बसलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, डोक्याला त्रास नको. यासाठी मी एक अनालिसिस केले फक्त तुमच्यासाठी. बघा, गेल्या 5-6 वर्षाचा डेटा मी तुमच्यासमोर मांडतोय. एक्झॅक्ट डेट सांगतो, 14 फेब्रुवारी 2019 पासून. व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून असं नाहीये. मी बॅकटेस्ट 1-1 वर्षाचा डेटा घेत गेलो आणि फक्त एक 6 वर्षाचा डेटा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. मी 2 गोष्टी ठेवल्या. ऍक्च्युअल मार्केटचा क्लोजिंग डेटा, म्हणजे आज मार्केट कितीला क्लोज झालं, निफ्टी 50चा डेटावर का, लक्षात घ्या. पण दुसरा हायपोथेटिकल मार्केट क्लोजिंग. 2 अपेक्षा असतात ना, की मार्केटनी पडलंच नाही पाहिजे. ही तुमची अपेक्षा असेल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. पहिलं ऑप्शन आहे की आता जसं मार्केट पडतंय वाढतंय ना, आजपर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघितली, एक तर तसं मार्केट तुम्हाला मिळाल, किंवा दुसरं ऑप्शन आहे मार्केट कधी पडणारच नाही, सलग वर जात जाणार. या दोन्हीपैकी कुठली गोष्ट तुम्हाला हवी आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगा, पहिलं ऑप्शन की दुसरं ऑप्शन, आणि कमेंट करा बरं का. त्यावरून तुम्हाला कळेल की तुमची अपेक्षा काय आहे आणि ऍक्च्युअल तुम्हाला काय मिळणार आहे. दोन्ही गोष्टी सांगणार आहे मी. जर तुम्ही बघितलात, इथं कधीही तुम्हाला आकडा कमी झालेला दिसणार नाही. 10,000ला निफ्टी त्यावेळी होता, 10,700, तो वाढत वाढत 800 झाला, 900 झाला, परत 11,000 झाला. पण इकडे जर तुम्ही बघितलात तर 700 वरून तो 600 होतो, परत 700 होतो, 800 होतो, परत 700च्या आसपास येतो, परत 900ला पण जातो, 11 होतो, 11,100, 11,300, 11,400, परत इथं 300 वर येतो. म्हणजे काय, निफ्टी रोलर कोस्टर राईड करत जातो आणि हा
ऍक्च्युअल डेटा आहे. या तारखांना जाऊन तुम्ही हा डेटा क्रॉस व्हेरीफाय करू शकता. पण इकडे हा संत गतीने वाढतच चाललाय. इकडे आपल्याला तो कमी होताना दिसत नाही, पण भविष्यात हा कन्सिस्टंटली वाढत तर जातो. पण प्रॉब्लेम काय होतो बघा, हा 11,600 700 वगैरे जातोय, पण इथं निफ्टी अचानक कोसळला. परत 11,600 700 इकडे पण गेला होता, पण हा खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे इकडे पाहायला मिळत नाही. माझे रिटर्न्स कन्सिस्टंटली वाढत जातात. पण आजच्या डेटला मी जर विचार केला की माझ्याकडे रोज 500 रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी आहेत, ॲव्हरेज मार्केट एक 20 दिवस चालतं, महिन्याला मी 10,000 11,000 इन्व्हेस्ट करतोय, याप्रमाणे मला यातला किती एनएव्ही मिळेल, नेट ॲसेट व्हॅल्यू काय असेल, मी जर निफ्टीमध्ये पैसा लावत गेलो तर आज त्याची व्हॅल्यू काय झाली असती, हे मी तुम्हाला दाखवतोय. ऍक्च्युअल काय झाली आणि हायपोथेटिकली मला काय व्हॅल्यू मिळेल या 500 रुपयाच्या रोजच्या इन्व्हेस्टमेंटवर. आता तुम्ही म्हणाल रोज 500 म्हणजे 15,000 व्हायला पाहिजे 30 दिवसांचे. नाही, मार्केट वर्किंग असतं 20-21 दिवसच. त्याच्या अनुसार 10-11,000 रुपयांची आपली इन्व्हेस्टमेंट ॲव्हरेज होते आणि दोन्हीकडे सुद्धा सेम इन्व्हेस्टमेंट होते. मग त्याची व्हॅल्यू आजच्या दिवशी काय होते हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला दाखवायचं आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू बघितली तर 11 लाख रुपये झाले. पण जर हायपोथेटिकल रोज वाढणारं मार्केट 10,62,000, म्हणजेच काय, आज माझे मार्केट पडून सुद्धा ऍक्च्युअल मार्केटमध्ये जास्त पैसे बनलेत, ना की खयाली पुलाव. मार्केट वरच जात राहील, माझे पैसे वाढतच जातील. ही थॉट प्रोसेस जी आहे ना, आजही तुम्हाला एवढे पैसे मिळवून देत नाहीये. गुंतवणूक किती झाली? 7,45,000 रुपयांची, जिथं मला आज 11 लाख रुपये मिळत आहेत, तर इकडे ऑलमोस्ट 10.5 लाख रुपये मिळत आहेत. हा डिफरन्स आहे. मग तुम्ही म्हणाल आता मार्केट पडल्यावर दाखवताय, मार्केट टॉपला असताना काय असेल, तो पण आकडा मी आहे इकडे दाखवतोय. मार्केट टॉपला कधी होतं? 26 सप्टेंबर 2024 रोजी. खालचा डेटा मी काढून टाकला आणि त्यानंतर आकडे काय आले हे बघा. गुंतवणूक होते 6,96,000ची. खयाली पुलाव किती देतोय? 10.5 लाख रुपये. बट ऍक्च्युअल मार्केट मला देतं 12,000 रुपये. शुभाकडा आलाय 12,12,000 रुपये. म्हणजे 10.5 लाखाच्या अगेन्स्ट ऑलमोस्ट 12.25 लाख रुपये मला इकडे मिळत आहेत. म्हणजे मार्केट पडत असून सुद्धा अधूनमधून मला जास्त रिटर्न मिळाले. याचं कारण मी तुम्हाला सांगू, सिंपल आहे की सरळ मार्केट जेव्हा जातं, न अप डाऊन होता, ही सरळ लाईन आहे, तेव्हा फिक्स्ड रिटर्न आहेत. पण जेव्हा अप अँड डाऊन होतं मार्केट, या केसमध्ये सिंपल लॉजिक आहे, मार्केट डाऊन असताना पण माझी इन्व्हेस्टमेंट होते, बॉटमला पण माझी इन्व्हेस्टमेंट होते, आणि जसं मार्केट रिकव्हर होतं त्या पॅचमध्ये मला हेवी रिटर्न्स मिळतात. आणि तिथं पार्ट येतो रिचमीचा. रिचमीमध्ये मिळते स्मार्ट SIP. आता आमचा प्लॅटफॉर्म आहे म्हणून प्रमोशन करतोय असं बिलकुल नाहीये. तुम्ही कुठूनही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण एक आयडिया तुम्हाला देतोय. आत्ता मार्केट डाऊन आहे ना, खिशामध्ये जी काही अमाऊंट पडली एक्स्ट्रा ऍड करायची. ती अमाऊंट जेव्हा तुम्ही ऍड करता ना, हे जे आकडे 12,12,000 दाखवतोय, हे अजून वेगळे असते. का वेगळे असते? तर मी बॉटमला इन्व्हेस्टमेंट करतोय. पण आपली थॉट प्रोसेस काय? SIP बंद करूयात, मार्केट पडायला लागलंय. आणि आता जर आकडे तुम्ही बघितले, कमी डीमॅट अकाउंट ओपन होत आहेत, इन्व्हेस्टमेंट कमी येते आपल्या लोकांची. काही लोक SIP बंद करतायत, काही लोक लमसम ऍड करणं थांबवत आहेत. पण हा आकडा वेगळा असतो जेव्हा मार्केट टॉपला असतं. का? तर कोणीतरी येऊन दाखवतो मला, बघ मला 20% रिटर्न चालू आहेत, बघ मला 50% रिटर्न चालू आहेत. इथं आपली गडबड होते. मार्केट पडतं तेव्हा आपली गुंतवणूक कमी असते, मार्केट टॉपला असतं तेव्हा आपल्या इन्व्हेस्टमेंट हेवी असतात. आणि ही पद्धत पहिला तुम्हाला बंद करायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही खूप जास्त या मार्केटमध्ये फसत जाणार, हे मात्र नक्की. त्यामुळं एक फॉर्म्युला सिंपल लक्षात ठेवायचा, मार्केट जेव्हा जेव्हा पडलेलं असतं तेव्हा लोक निगेटिव्ह बोलणार, जेव्हा मार्केट वाढलेलं असतं तेव्हा पॉझिटिव्ह बोलणार. यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. आता मी जनरली मार्केटबद्दल बऱ्याच वेळेला पॉझिटिव्ह बोलतो, निगेटिव्ह कमी. याचं रिझनच आहे की जी फॅक्ट आहे मी ती तुमच्यासमोर मांडत असतोय. आता मार्केट पडायला लागलं म्हणून कंटिन्युअसली जर तुम्ही बघितलात, फक्त निगेटिव्ह मुद्दे मी नाही मांडत, पॉझिटिव्ह मुद्दे सुद्धा मांडतोय, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ आम्ही जगापेक्षा वेगळं आणि अति हुशार असं बिलकुल नाहीये. ज्यांचा डेटा मी आता तुमच्यासमोर मांडला ती लोक खुळे आहेत का? तर 100% नाही. ती माझ्यापेक्षा 100 पटीनं हुशार आहेत. पण शेवटी मार्केट काय सांगतं? अशा मार्केटमधूनच, पडलेल्या वेळेमधूनच खरा पैसा जनरेट होतो. आणि याला 100% ते लोक सहमत असणार आहेत. पण त्यांनी जो दाखवलाय तो डेटा आहे. पण त्या डेटाचा चांगला वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतोय.
आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना समजू दे नेमकं मार्केट काय असतं, ते कसं वर्क होतं. आत्ता घाबरायला पाहिजे की आनंदी व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन होतं ना, तेव्हा मी देवाला हात जोडतो. देवा, महागडा माल तुम्हाला स्वस्त देतोयस. जो रिचमीचा ग्राहक आहे आधीपासून 2, 4, 5 वर्षापासून, जेव्हापासून तुम्ही रिचमी सोबत जोडले असाल तेव्हापासून मी तुम्हाला सांगतोय, त्या प्रत्येकाला आनंद होतो जेव्हा मार्केट पडतं. आमच्याकडे जास्त कॉल येत नाहीत. हां, हार्डली जे नवीन लोक 6 महिने वर्षभरात जॉईन झालेत ना, ते कॉल करतात. पण जुने लोक कधीही कॉल करत नाहीत. त्यांचा कॉल येतो, पण कशासाठी? एक 50,000 आहेत, 1,00,000 रुपये आहेत, एक 10,00,000 आहेत, एक 2-3 कोटी आहेत. ज्याच्या ऐपतीप्रमाणे तो आकडा सांगतो आणि इन्व्हेस्ट करतो. हा डिफरन्स आहे. तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पण बिल्ड व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येकापर्यंत हा पोहोचवा. कारण प्रत्येकाला समजायला पाहिजे मार्केट कसं वर्क होतं. आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.